नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मला आशा आहे तुम्ही सगळे अगदी मजेत असाल. नसेल तर मजेत व्हा, कारण आजचा क्षण हा आपला आहे. त्याच्यानंतर काय नाही माहित. काल जे होतं ते आज आहे का? नाही आहे. कालचा दिवस आज परत येतो का? नाही आहे. आजचा दिवस उद्या परत नाही येणार आहे. त्याच्यामुळे आजमध्ये जगा. आणि मी तुम्हाला काही ट्रिक्स आज सांगणार आहे. स्वतःमधली निगेटिव्हिटी काढण्याची, घरामधली निगेटिव्हिटी काढायची, ती कशी काढायची, त्याच्या 2-3 टिप्स सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला आता आपण पाहूया की स्वतःमधली निगेटिव्हिटी कशी काढायची. तर स्वतःमध्ये निगेटिव्हिटी आहे तुम्हाला पहिले तर मान्य करावं लागेल, कारण हा माणसाचा भाव आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आपलं जास्तीत जास्त लक्ष निगेटिव्हिटीकडे जाते, ती कोणती असो. आता आपलं शरीरच बघा ना, आपल्या शरीराचा एखादा पार्ट दुखत असेल, आपल्या शरीरात खूप सारे पार्ट आहेत, एक पार्ट दुखत असेल, आपलं लक्ष जातं त्या दुसऱ्या पार्टला. बाकीचे इतके सारे पार्ट आहे की जे दुखत नाही आहेत, चांगले आहेत, त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. हा आपल्या मनाचा भाव आहे, म्हणजे मनाचा आपला विचार आहे की आपण जास्तीत जास्त निगेटिव्हिटीकडे जातो. तर ती निगेटिव्हिटी कशी काढायची, ती निगेटिव्हिटी काढण्याची पद्धत आहे. खूप वर्षानुवर्ष साचलेली निगेटिव्हिटी असते, सहजासहजी एका दिवसात निघणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जी कोण गोष्ट जास्तीत जास्त सतावत असेल, कारण आपलं माइंड हे कम्प्युटरसारखं आहे, ते स्टोअर करतो. बाहेर निघतच नाही, आपण काढतच नाही. आपण त्याच्यावर चिंता करत ते इतकं खालच्या लेवलला नेऊन ठेवतो की मग त्याच्यात बाकीच्या गोष्टी ज्या काही पॉझिटिव्ह आजूबाजूला घडत आहेत आपल्याला दिसतच नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मनातली आधीची निगेटिव्हिटी काढणं आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल, तर एक पेपर पेज घ्यायचं, रेड पण असेल तर एकदम चांगलं. जे काही तुमच्या मनात असेल, लहानपणीचं, जवानपणाचं, तुम्ही आता वय झालं असेल तुमचं, आता जे काही सुरुवातीपासूनचं लिहून काढायचं. आता हे तुमचं एका दिवसात लिहून होणार नाही. आज थोडं लिहायचं, उद्या थोडं लिहायचं, परवा थोडं लिहायचं, लिहून काढायचं, फाडून टाकायचं, जाळून टाकायचं. लिहिल्यानंतर त्याला परत वाचायचं नाही. ते जाळायचं, काढायचं. जाळताना म्हणायचं की ही नकारात्मक आम्ही लेट गो करत आहे, माझ्या शरीरातून काढून टाकत आहे. आणि हो, ते लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये मनोमन स्वतःची माफी मागायची. ती नकारात्मकता एखाद्या व्यक्तीबद्दल असेल तर तिची सुद्धा मनोमन माफी मागायची, कारण ही नकारात्मकता सहजी जाईल तेव्हा. आपण स्वतःला इतकं गृहीत होतो की स्वतःची कधी माफीच मागत नाही. आपण स्वतःला स्वतःही दुखावतो, दुसराही दुखावतो, पण दुसरा आपली माफी मागेल नाही मागेल हा त्याचा पार्ट आहे. पण आपण काय करतो आपल्यासाठी? आपण आपली माफी मागितली पाहिजे, स्वतःला सॉरी म्हटलं पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. यात लिहायचं की मी स्वतःला माफ करत आहे आणि कळत न कळत मी इतरांना दुखावलं असेल तर मी त्यांनाही माफ करत आहे. आणि तो कागद घ्यायचा, फाडायचा, फेकून द्यायचा. त्याच्यापेक्षा बेटर वे तुम्ही एका ठिकाणी, शांत ठिकाणी जाऊन तो जाळायचा, जळणाऱ्या त्या आगीकडे बघायचं आणि म्हणायचं की मी ही माझी नकारात्मकता रिलीज करत आहे. आय रिलीज. आणि मला ते केल्यानंतर इतकं छान, इतकं फ्रेश वाटेल एकाच दिवसात. पण हे रोज रेग्युलर करायचं आहे. रोज नसेल रोज तर तुम्ही दर अमावस्या पौर्णिमेलाही करू शकता. ही ॲक्टिव्हिटी अमावस्या पौर्णिमेला केली तर खूप चांगली असते. तेव्हा खूप छान एनर्जी असते आणि तुमचं नकारात्मक मन लगेच पॉझिटिव्ह व्हायला लागतं. तर हे नक्की करा आणि परत जाणवलं की मला नक्की कळवा. आणखी निगेटिव्हिटी काढण्याचे खूप सारे प्रकार आहेत. आपल्या घरातही निगेटिव्हिटी असते, खूप साऱ्या वस्तूंमध्ये निगेटिव्हिटी असते, तेही मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मोर व्हिडिओ मी तुम्हाला या विषयावर आणखी व्हिडिओ घेऊन येते. धन्यवाद. थँक्यू सो मच. ही ब्रह्मांडीय शक्ती तुम्हा सर्वांचे सर्व स्वप्न लवकरच पूर्ण करू. God bless you all. God bless you all. God bless you all. Thank you. Bappa bless you.